तुझा भाऊ काय शक्तिमान आहे का? शक्तिमान का? तुला शक्तिमान बघायचं का मॅडम? हे बघ शक्तिमान, शक्तिमान राजाजी समज माझी इंस्टाग्रामची आयडी उडाली म्हणून मी तर टेन्शन मध्ये आहे. 4 दिवस झालं बाहेर नाही. वाचलात मॅडम जादू बसंतीन कुत्ते के सामने मत आता तू तुम्ही जादू बघा. ए डोळे झाकते नाही मॅडम, आधी बघायचे आता बघा डोळे झाक. लवकर सांगा भाऊ लग्न करताय का नाही भावाशी? नाही मॅडम तर भाऊ सासू सोबत लग्न लावून द्या मॅडम. पाटणबाई नंतर दिवस दिसला नाहीत काय नाही असं का चेहरा पडला? लय माणूस झालाय. अहो किती तुम्हाला मिस केलं मी राव. मग राणीला कधी मिस कॉल बिल आला नाही का? भांडणं झाली भावाची तुमची मॅडम? माझा तसाही मूड नाहीये चांगला, त्याच्यामुळं आज मला अजिबात तुमच्याशी बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या वाटेने आमचं आहे का? आमच्या भावाशी लग्न करा. हा मूड लय भारी होईल. ताजा तवाना फ्रेश होईल मूड. कळलं का? भावाची तुमची काय भांडणं झाली का? काय संबंध तुमच्या भावाशी? दिवस बसला नाही घातलं पाऊस. दिवस काय लगीन एवढ्या खालच्या थराला जाईन का मॅडम? हा बरोबर तेवढं आहे. होय मॅडम. एवढ्या खालच्या थराला नाही जायचं तुम्ही. आम्हाला माहिती तुम्ही कसे आहेत. तुम्ही जाऊ शकता खालच्या थराला, हो ना? हा मग तुम्ही नका जाऊ. मॅडम एकाने चुकी केली म्हणलं तुम्ही पण चुकी करणार तुम्हाला का? सांगतो तुम्ही नव्हते ना तर मी 2 दिवस मग काय तुम्ही जरा भावऱ्याने फिरता. मी विकत भावरा आणला. त्या भावऱ्याला बघून तुमची आठवण यायची. मग मला एक कविता सुचली. मला खेळायला आवडतं भावरा, मला खेळायला आवडतं भावरा आणि माझा भाऊ तुमचा नवरा. कसली कविता आहे आपली. किती पांचट कविता आहे. आईला कविता पण इम्प्रेस झाली. कविता ऐकून पांचट म्हणतोय. तेच तर आमचा भाऊ इम्प्रेस झाला. चुकून म्हणलो की मी तुझ्या आईचा नवरा, तुझा नवरा मला पाहिजे होतं ना. मी बोललो मला फिरायला आवडतं भावरा, मी तुझ्या आईचा नवरा. डायरेक्ट तिला असं बोललो. सात दिशेने कानाखाली मारली. चुकून मला तिचं म्हणायचं होतं पण आईवर गेलो मी. हाय का मी नाही? काय म्हणतोय भावातून तुमचं काय फीस काटलंय? गप्प इथे उभा राहा. अहो मला आहे ना कोणाच्या आधाराची गरज आहे. द्या की आधार. मी काय म्हणतोय भावाशी लग्न करा मॅडम. संसार चांगला होईल तुमचा. अशी छोटी पोर होते मोठी पाहिल्यानंतर अशी होते. हे नको असं नको बाबा. काढून टाक लिस्ट वरनं. लिस्ट मध्ये पकडलाच नाही फक्त हाईट सांगतोय. हा मी काय म्हणतोय करा भावाशी लग्न. मला नाही करायचं. जा. मग फक्त असंच रिलेशनशिप मध्ये राहणार का तुम्ही? काय पण आनंद बोलतोय. मी अजून तुझ्या भावाला बघितलं पण नाही. काळा गोरा नकटा वक्ता. वक्ता नकता कार गोडा नाही तो एकदम नाही. आता जिमला जाते तो महिना होत आलाय मॅडम. असा फिट झालाय का? पोरींनी त्याला इथून नाही का 1 किलोमीटर लांब पाहिलं की पोरी डायरेक्ट पळत येते. मी येऊन दे ना त्याच पोरीला असं गायत मारतोय का? नाही ना तुम्ही गेलं पाहिजे पळत. हा परत आमचा भाऊ म्हणतो की कोणाला बघितलं तर माझ्या बायकोला लगेच राग येतो. हा माझा भाऊ किती त्याची बायको गेली पळून, मी त्याची बायको टांगी आहे. मुद्दा हा आहे. मग आम्ही तुम्हाला म्हणलंच नव्हतं तुम्ही स्वतःच म्हणला तुम्ही त्या बायकोला. आता म्हणजे तुमच्या मनात आहे एवढं तर सांगा. मी तुला तू काल्पनिक कथेतून बाहेर आहे असं म्हणायचंय मला. काल्पनिक कथेतून बाहेरच आलोय मी. बाहेर आल्यावर कळलं की तुम्हाला आमचा भाऊ आवडतोय. आम्हाला राग नाही येणार मॅडम. बोलून टाका. हा जाऊ दे. नाही बोलायचं मला. का? मग असं रिलेशनशिप मध्ये किती दिवस राहतात मॅडम? हा काय बोर नाही होत का तुम्ही? मी बघा मी ना असं मिनिटाला अरे कुठलं रिलेशन नाहीये. तुम्ही मला वाटत भेटते हेच रिलेशन आहे आपलं. आणि तुमचा भाऊ आहे ना अजूनपर्यंत मी पाहिलाच नाही. पाहिलंच नाही. मग त्या दिवशी कोण फोटो मध्ये असं बघत होतं वीस घेतात आमच्या भावाची. काय काय बोलतोय. त्याला काही लिमिटच नाहीये. तुम्हाला मी पाहिलं. ते बघ कसं बघतोय. हा नवराचे फक्त तुम्हीच येणार ना. इथलं कोण बाहेर घेणार. बरोबर तर बोलतोय तो. आता तुम्ही तिथे ओरिजिनल जाऊन नाही घेऊ शकत. फोटो मधलं तरी घ्या. किती लास्ट. अरे मंद बुद्धी युनिव्हर्सल तेवढं राखडीचा भात ठेवा. मुलांना कान बंद कर. कान बंद कर. कान बंद करायची मोठे बोलत असताना. कान बंद कर. मारू नको. सर मी आणलं का? पहिली गोष्ट इकडे होती. आईला तू इकडे हो आणि शांत बस. आधी डोक्याची भंड झाली अजून करू नकोस. नाही म्हणतो मॅडम. काय नको म्हणूस. आपल्याला नाही का मस्त ट्रिप काढायची दुबईला जायची भावाकडे. आमचा भाऊ म्हणलाय नाही का तुम्ही दोघं नका येऊ माझ्या बायकोला घेऊन या. हा कळलं का? फक्त तुम्हाला घेऊन यायचे. म्हणजे तुमची पळून गेलेली वैवी ना तिला शोधा आणि तिला घेऊन जावा. ना पळून तुम्हीच गेलतात. काय पण तुम्हीच पळून गेलतात मॅडम. अरे किती आरोप लावतात माझ्यावर. अशी फिरवताना आम्हाला आता सांगून तुम्हीच पळून गेलतात.
तुम्ही लग्नाची मेहंदी लावली होय हाताला. बापरे वहिनी छुपे रस्ते मी राव. हा लग्न करायचं तर मुडे पण दाखवत नाही आम्हाला. उष्णता झालती म्हणून मेहंदी लावली होती. मॅडम हाताला चुना बिना लागलाय काय तंबाखू घातलंय हा तुझ्या मी अशी मुस्कर फोडेल ना अगं चुना लागलाय तरी तुला पावडर लावत होती त्याच पावडरचं लगेच वास येतो ना हात हे करताना. बघ कसं पावडरचं असं का नाही. लय भारी होतं. मला काय वाटतं परत एकदा पावडरचा वास परत एकदा दाखव मला काय वाटतं मॅडम मला डाऊट आलं परत एकदा. पाटील मामांना मळून देत होतात काय पाटील मामा त्या दिवशी मला बोलत होते फोन करून बाळा घरी ये, तंबाखू माळायची. ऋतू इकडे इकडे पाटील मामांकडे गेलो पाटील मामांनी नाही का मला तंबाखूच माळायला लावली. थांब जरा शांत बस. ऋतू मी तुला आता येताना पावडर लावली ना बाबू. सांग त्याला मावनी पावडर लावली. एवढ्या काय पण बोलत जाऊ नको. मी काय म्हणते आमचा भाऊ नाही का म्हणलंय दुबईला या जरा ट्रिप काढून. मग जा ना. तुम्हाला कोणी अडवलंय? माझ्यापाशी तुमचं काय अडलेलं नाही. जायचं नाही असं ना. दुबई काय 1 तासाच्या अंतरावर होतं. बघा एक ड्रायव्हर आहे पुढच्या सीट तुमच्यासाठी आहे आम्ही माग दोघच. हा तिकडे गेलं वाटलं आम्ही तुमच्या मध्ये नाही येणार. मध्ये नाही तुम्हाला येणार. सेपरेट जायचं असेल भाऊ पहिली गोष्ट मी तर मी 4 पावलं पण तुमच्यासोबत चालू शकत नाही. तर दुबई तर खूप लांबची गोष्ट आहे. दुबई पाटील मामांना कालच सांगितले. पाटील मामांना म्हणले नाही का पाटील मामा आम्हाला काय आता म्हणतात 2 पावलं माझ्यासोबत खात्यात हात घालून चालली मग ते नाही तुला काय वाटलं. मी नाही चालले. तुम्हाला चालवलं धरून. काय असून द्या वहिनी दिनाच्या खाण्यात हात घातला ना आणि चालले ना तुम्ही 2 पावलं पाटील काय मामा आम्हाला काल काय म्हणले माहितीये का किती लांबड बोलता वहिनी. म्हणले तुम्ही किती पण लांब जा म्हणले कुठे गाडी पकडली ना मला बोलवा म्हणले फक्त कॉल करा एक. पाटील मामा म्हणले नाही का फक्त त्या घोडवाडीच्या बाहेर गेला कॉल न करत जाऊ हा म्हणले मा कोण ऐकत नाही घोडवाडीच्या बाहेर. जरा गप्प बसतो का का बरं बस. सडसण तू इकडे त्याच्या नको नादी लागू. आमचा भाऊ इतका छान दिसतो मॅडम इतका. तुम्ही असं बघितलं का डायरेक्ट म्हणता अरे बघायचंच नाही. तो नाही गेलं त्यांच्याकडे. लग्न करायचं ना बिन बघता लग्न करा मग आपल्या भावाला नाही का असलं मला न बघता पण लग्न नाही करायचं. तुम्ही अशा आमच्या भावाला तिथं पाहिलं ना तुम्ही इथून म्हणताना आय लव्ह यू नाही बोलू शकत. कारण की माझ्यातला ना तो मेलाय प्रेम करण्याचा हेच मेलाय माझ्यातला. काय मेलाय? दगड घालात का माणूस असतो ना एक आपल्या आतमध्ये, तो मेलाय. माझ्यातली ती बाईच मेली. कळलं जी आय लव्ह यू बोलू शकते अशी. पहिली गोष्ट बाय आयला बी बोलत नाही. बाई म्हणते भांडी घास. आमच्या घरातल्या बाय म्हणायच्या तुम्ही तुमच्या घरातल्या म्हणत असतील. आमच्या घरातल्या नाही बोलत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक बोलू का बाय तुमच्या ना आता मुलगीने जन्म घेतलाय जी फक्त माझ्या भावाला आय लव्ह यू बोलेल ऐका ना. नाही बोलू शकत मी. बोलू शकतात. सोड मॅडम तुमची जीभ आहे ना जीभ तीच का आपण लय चरचर केलं तर बरं तुझी जी पण अशी ओरल धरून बरं मी काय म्हणतो एक काम करू आय लव्ह यू तुम्ही नका बोला आम्ही बोलतो. जाऊन बोल तुझ्या भावाला. हा म्हणजे तुमच्या मनात आहे नाही का आमच्या भावाला बोलायचं फक्त तुमच्या तोंडून बोलायला लागते का मॅडम मेसेज टाका तुमचा फोन द्या तुम्हाला आयडी देतो. राजाजी समज माझी इंस्टाग्रामची आयडी उडाली म्हणून मी तर टेन्शन मध्ये आहे. 4 दिवस झाले बाहेर नाही. वात्रटवाडी मध्ये तुमची आयडी उडणं हे शक्य नाही आणि लाखो बटन वडापाव खात नाही. वात्रवाडी सोनाली प्रकाश जगताप पाटीलची आयडी उडाली. मी इतकी दुःखात होते की मला हाताला मेहंदी हे काय दुःखात मेहंदी लावायची. मी काय म्हणतो भावासोबत अरे हाताला मेहंदी लावली म्हणून तर मी मोबाईल हातात घेऊ शकले नाही 4 तास. शांत बसली मी एका जागी. जर तो मोबाईल हातात घेतला की मला रडू यायचं. लॅपटॉप उघडलं की मला रडू यायचं. कोणाचं रील्स बघितलं तर मला रडू यायचं. कोणाचा व्हिडिओ बघितला तर मला रडू यायचं. मग आमच्या भावाला बघायचं ना. म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्या हाताला मेहंदीच लावून ठेवली. बाई तुझ्या हाताला मेहंदी असेल ना म्हणून तू कशालाच हात लावायची नाही. गप्प बसशील एका जागी. बरं मी काय म्हणते मग आमच्या भावाला बघायचं एखादी फ्रेम बिम देऊ का तुमच्या घरी पाठवून. ऋतिक रोशन आहे का त्याला बघायला? तुमचा हिरो ऋतिक रोशन आजकाल चांगला नाही दिसत. आता सध्या कोण चांगलं दिसतंय? तुम्हाला आवडत असेल मॅडम. मी काय म्हणते तुम्ही माझा फोटो लावा ह्याचा फोटो लावा लय झालं तुमच्यासाठी. कळलं का? मग तुमची वात्रवाडीत आयडी गेलीच कस का हुळवाडी काय करत होत तर ह्यात वात्रवाडीचा संबंध नसतो. इंस्टाग्रामचा संबंध असतो. पाटील मामा किती लांब पर्यंत कॉन्टॅक्ट आहे त्यांना सांगायचं नाही फोन करायला. मला सांगतो माझ्या भाऊसोबत आतापर्यंत मला तुमच्या दोघांवर डाऊट आहे. त्या दिवशी तुम्ही दोघं घरी आले ना तूच काहीतरी केलं असेल माझ्या आईने. 100%. मला काय मी काय केलं माहितीये मॅडम हम्म. तुमचा फोन घेतला आणि नाही का डायरेक्ट आयडी गायब केली.
तिला अशी काळी बघितलं किती काळे आहे का होणार म्हणजे माझी प्रसिद्धी याला बघवत नाहीये. अशी आयडी काढली देऊ का तुम्हाला धरा मॅडम मन प्रत्येकाचं काय असतं बरं, त्याचं बरं. रक्त पांढरं असतं. आयडी पाहिजे ना तुम्हाला धरा हट, आतमध्ये. चल ग. मी काय म्हणतो मॅडम स्टॉप इज द नेम ऑफ लॉ. तुझं मी प्रॉब्लेम फ्लो मला काही समजत नाही तसलं. मॅडम नाच करते दुनिया सारी दादा आपला सर्वात भारी आहे लक्षात. आहे, मला वाटलं बरोबर. 4 दिवसात विसरला असेल. नाही मॅडम तुम्ही लक्षात आहे म्हणलं माझा डायलॉग कसा लक्षात नाही राहणार. कोणी मी बादशाह आमचा भाऊ तो डायरेक्ट ओव्हर बादशाह वरच्या लेवलचा. मग सोपं आहे का दुबईत बसून अख्खा तो हे करतोय. तू गप गप मॅडम मी काय म्हणतोय मला काय हो मॅडम माझ्या भावाला कॉल लावा लगेच आयडी का भावाला सांगा तू भाऊ समजून. आयडी इंस्टाग्राम कोण ऑपरेट करते मॅडम. तो शक्तिमान आहे. नाही आमचा भाऊ डोकं मार. तुझा भाऊ काही शक्तिमान आहे का? शक्तिमान का तुला शक्तिमान बघायचं का मॅडम हे बघ शक्तिमान शक्तिमान आस! सबका मददगार यारो का है यार सबका मददगार. सबको बांटे है प्यार शक्तिमान शक्तिमान शक्तिमान. आंधळी कोशिंबीर खायची बहिणी आंधळी कोशिंबीर खायची अरे मला चक्कर येईल. बघा नंतर आलो किती बरं. अरे मला खरंच चक्कर आली. किती दिवस बहिणी गटात पडली बहिणी तुम्हाला शोभर नाही पडले दुबईला जावं मस्त भावाच्या गळ्यात पडा मिठी मारा त्याला. ते सर्वच माहिती ते फोटो असे पकडतात. मी काय बोलू तर मला कर करायला लागले. तुम्ही ना फोटोला मिठी मारा मारायच्या आधी आंघोळ करत होते घामाचा वास फोटोला भावाच्या कळलं का भाऊ ना भाऊ बॉयफ्रेंड नाही भाऊ म्हणतो अरे बाईकडे आंघोळ करायला ना अशी दोन मिठी मारती हा स्वच्छता म्हणून बघायची आवश्यक ना. आता उठं दाखवतो तुम्हाला अरे मला काय करायला लागलं काय शक्तिमान. आता डायरेक्ट आपली त्या ताऱ्याच्या वरून उडी मारायची गप काय पण अहो काय चल दुखणं लागेल सोड डोळे झाका तुम्ही सोड. आ! चला उडी मार, चला 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 सोड. ए हे मंदबुद्धीला घेऊन जा घरी. अहो मॅडम त्याला मंदबुद्धी तुम्ही केलं आता तुम्ही सांभाळू शकता. हा तुमचं प्रेमच मला सांगू शकतं. मी काय म्हणतो अयो वहिनी बसली तू खांद्यावर बस एक बोल. शक्तिमान मॅडम उठा मला घर करते. काय मग तुम्हाला लिंबू सर्वात पाहतो का मॅडम चला अहो चल तुम्हाला जादू दाखवतो. अरे मला खरंच घर करते. मॅडम तुम्हाला शक्तिमान मागायचं ना सगळं भारी जादू शक्तिमान. नाही मी तर बसणार आहे. मला घर करायला लागले अगं डोके म्हणून की आधी 4 दिवस झाले मी टेन्शन नाही अशी झाले. जरा टेन्शन मध्ये आहे. सगळं काय झडतो काय बघतो. पण रिलॅक्स आहे मी उठलो मॅडम काय उठायचं मला. जादू दाखवतो डोळे दाखवतो मी चला या उठा चला. मी उठणार नाही. मग असे जादू मागायचे का तुम्हाला फक्त मी उठणार नाही. डोळे झाक मॅडम चल जादू सोड रे. बसंतीन कुत्तो के सामने मत आता फक्त तुम्ही जादू बघा ए डोळे झाक चल मॅडम आधी बघायचे ना. आता बघा डोळे झाक सोड रे. हा त्याला गायब केला मी सोपं आहे का हे रे हे तू पण करू शकते. कोण नाही करू शकत दिसतो का तुम्हाला तो आता परत डोळे झाका शक्तिमान सोड शक्तिमान काय पण हे तर पायातल्या बाळाला जरी करून दाखवलं तर नाही पण. कुठे गेला सांगा बरं त्यो. थांबला असं माझ्या मागे. नाही दाखव बरं मागं बघ. आता नाही मी इनविजिबल मी कोणाला दिसू नाही शकत हे फक्त दीर भाऊजांचे नाते आपल्याला दिसू शकतं कळलं का. मंदबुद्धी काय पण करतो. भावाशी लग्न करताय तसं काय तुला खेळ अरे काय प्रथम तुम्ही आजच्या आज लवकर सांगा भावाला लग्न करताय का नाही भावाशी. नाही मॅडम तर बाबू नाही रे बाबू नाही. सासू सोबत लग्न लावून द्या. हा? भावाचं आमच्या भावाला सांग तुमच्या सासूला सांगा आमच्या भावासोबत लग्न लावाय. बावट झालं. नाही शक्तिमान बिक्तिमान सगळं झालं. नाही अगं तुझ्या भावाची सासू ती त्याला फोन करते जा पोरीला घेऊन जा घरी काय ठेवते तिला तेच ते. मग झालं काल तर आम्हालाच फोन केला तर म्हणली की तुमचा भाऊ तर दुबईला आहे, तुम्ही वाटतं झालं तुम्हीच देते मम्मी म्हणते काय नुसतं डायलॉग मारतो लाकाशे बातम्या वडापावशे खात नाही वहिनीला घरातच ठेवतो का? तुमच्या घरीच येतो आज पाठीमा म्हणून. आम्हाला काय थांबव राहू मॅडम तुम्हाला आहे ना डोकंच नाही राहू मॅडम थांबा ना. सेलिब्रिटा चला मॅडम बाय बाय मॅडम. आईला कसले भारी नाव दिले बावलस मंदबुद्धी
लई जरा टेन्शन मध्ये होतं वाटतं. लगेच टाइम ते आगले टाइम लई टेन्शन मध्ये होतं वाटतं. हा राव तेच तर. आज लय टेन्शन मध्ये दिसलं लई टाइमपास केला जादूला डेंजर झाली झाली. हो ना हँगच झाली मॅडम तेच तर. आता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाला फॉलो देखील करा. भेटूया पुढील भागात.